राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे आढळून येत असून हा प्रकार टाळण्यासाठी आता ड्रोनद्वारे संरक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिली। ते म्हणाले, राज्यभर संरक्षण करून सरकार अनधिकृत खाणकाम उघडकीस आणले आणि कठोर कारवाई केली जाईल। विशेषतः पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या कंपन्यांनी अनधिकृत उत्खनन केल्याचे निदर्शनास आले। राज्यात वाळू उपसा आणि त्याचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आमदारांनी मांडल्या। महसूल विभागाने नवीन वाळू धोरण तयार केले असून त्याद्वारे वाळू तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील। तसेच सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले। ठाण्यातील स्मार्ट सिटी प्रकरणातील गैरव्यवहार, खाणकाम आणि उत्खननाच्या संदर्भातील नियमबाह्य कामे आणि वाळू खनिज धोरणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले, ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पात 2 कंत्राटदारांनी नियमानुसार परवानगी न घेता उत्खनन केल्याचे आढळले। संबंधित कंत्राटदारांना 88 कोटी 81 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला। असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आता पुढे एखादे काम करताना अगोदरच स्वामित्वाची रक्कम भरून घेतली जाईल। कोणालाही यामधून सुटका मिळणार नाही। वाळू आणि खणकामाच्या मुद्द्यावर आमदारांनी महसूल आणि गृह विभागाकडून अधिक कठोर कारवाईची मागणी केली। यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिले की लवकरच नव्या धोरणाद्वारे अनधिकृत खणकाम आणि वाळू चोरीवर अंकुश ठेवला जाईल। वाळूचा पुरवठा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी नवीन क्रश उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचा जो संदर्भ आहे तो स्मार्ट सिटी जे ठाणे आहे या भागातले 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी परवानगी न घेता परवानगीच्या बाहेर आणि उत्खनन केलं, त्याचं स्वामित्व जेवढं भरायला पाहिजे तेवढं भरलं नाही आणि त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी आला। एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तर या ठिकाणी 28 कोटी 81 लाख रुपयाची दंडही लागला आहे। माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्रात जे काही प्रकल्प सुरू आहेत ते कुठलेही विकासाच्या कुठलेही डिपार्टमेंट असो, पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, स्मार्ट सिटी असेल, त्या सर्वांच्याकडे जे काही कामं सुरू आहे त्यामध्ये आधीच त्या ठिकाणी स्वामित्वाची तर त्या ठिकाणी स्वामित्व हे बिलातनं कापूनच त्या ठिकाणी बिल दिलं गेलं पाहिजे। आता या प्रकरणात तर 28 कोटी रुपये आता बिलातनं वसूल करावे लागणार आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या। त्यामुळं आणि तिथले जे नोडल ऑफिसर आहेत स्मार्ट सिटीचे ठाण्याचे, ते सुधीर गायकवाड तिथे सिटी इंजिनियर आहे, निलेश पाटणकर त्यांचे डेप्युटी इंजिनियर आहे, आनंद पाटील जेई आहे, हे सर्व लोकांनी त्याला बिल दिलं पण स्वामित्वाची रक्कम कपात करून त्याला बिल दिलं नाही। आता 28 कोटी रुपयाचं स्वामित्व आमच्या विभागाने काढलेलं आहे। तर आता यावर सूचना आपण देतो आहे की आता बिल देताना किंवा त्यांचे अंतिम देयक पारित करताना हे 28 कोटी रुपये त्यांच्या बिलातून वसूल केले पाहिजे ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी, नंतरच त्याला पुढचं आता त्याचे बिलिंग केलं पाहिजे। प्रशांत ठाकूरजीचं म्हणणं हे खरं आहे की आमचे अधिकारी जे आहेत तिथले तहसीलदार, तिथले एडीएम, तिथले सर्कल ऑफिसर, तलाठी यांनी सुद्धा यांची काही फार दखल घेतली नाहीये। 28 कोटी रुपये स्वामित्व म्हणजे सर्कल तर साईडवरच असतात, तलाठी साईडवर असतात। इतकं मोठं उत्खनन सुरू होतं, इतकं मोठं त्या ठिकाणी उत्खनन सुरू असताना यांनाही काही माहित नव्हतं, यांनाही माहिती होतं, पण या ठिकाणी दुर्लक्ष झालं आहे। तर आता आपण अंतिम 28 कोटीची नोटीस काढली आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे सुरू आहे, म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सर्वच विभागामध्ये आता या ठिकाणी शासन आदेश निर्देश करण्यात येईल की स्वामित्वाची रक्कम ही बिलातनं कमी करून त्या ठिकाणी कापून घेण्यात येईल आणि त्यांनी जर स्वामित्व भरलं असेल आमच्या विभागाला, जे रशीद दाखवल्यावर तेवढं स्वामित्वाचं रक्कम मग बिलातनं त्याला